बिटकॉइन प्राइस मध्ये आपल्याला एक डाऊनफॉल पाहायला भेटला आहे. प्राइस ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पर्यंत म्हणजे 5% मूव इथे झालं आहे. ह्यामध्ये रिकव्हरी मोड पण खूप छान झाला आहे. तुम्ही पाहू शकता 5% ड्रॉप नंतर जो लास्ट लो क्रिएट केला होता त्यानंतर 2% इथे ऑलरेडी प्राइस जे आहे ते रिकव्हर झालं आहे. नेक्स्ट कोणत्या मूव्ज आपल्याला पाहायला भेटतील व की पॉइंट्स कोणते आहेत हे आपण इथे अनालाइज करूयात. चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता क्रिप्टो पॉइंट मराठीला. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मराठीमध्ये मिळणार आहेत. जे काही असेल ते क्रिप्टोकरन्सी रिलेटेड असतील जे तुम्हाला क्रिप्टोकरन्सी ट्रेड करण्यात हेल्प करू शकेल. ओके, तुम्ही ते पाहू शकता. लास्ट मी 3 दिवसाआधी ETHचा अनालिसिस शेअर केला होता, तसेच 4 दिवसाआधी BTCचा अनालिसिस पण मी इथे शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात BTC मध्ये कोणते की लेवल्स असतील जे एक्सपेक्टेड असतील व प्राइस मध्ये न्यू सपोर्ट रेजिस्टन्स कोणते आहेत ते आपण इथे पाहूया. हा जो सेटअप आहे मी ऑलरेडी शेअर केला होता. इथे मराठी चॅनल वरती जर तुम्ही पाहिला असेल तर 4 दिवसाआधी मी BTCचा अनालिसिस शेअर केला आहे. स्मार्ट ट्रेड्स वरती जर तुम्ही पाहिला तर 3 दिवसाआधी मी इथे 4 आवर्सचा चार्ट मी इथे शेअर केला होता. ओके, आणि वेल्दी वेव्स मध्ये पण ब्रेकआउट झोन मी अनालिसिस ते शेअर केला इथेरियमचा आणि तसेच सोलानाचा. ओके, सपोर्ट अँड रेजिस्टन्स कोणते आहेत ते आपण पाहूया. टाइम फ्रेम मी चेंज करतो. फर्स्ट ऑफ ऑल मी डेली कॅन्डलस्टिक इथे अनालाइज करतो. इथे तुम्ही पाहू शकता हा एक अपट्रेंड ट्रेंड लाईन आहे. इथे जर तुम्ही कंबाइनली लेवल्स जॉईन केले तर प्राइस अजून पण सपोर्ट लेवल वरती आहे, म्हणजे ट्रेंड अजूनही इथे कंटिन्यू व्हायचे चान्सेस आहे. रिझन हे ट्रेंड लाईन सपोर्ट. ह्या ट्रेंड लाईन सपोर्टच्या द्वारे प्राइस मे बी अप ट्रेंड जाईल किंवा जास्त सेल प्रेशर आला किंवा हा रेजिस्टन्स जास्त इम्पॅक्टफुल असेल तर लिटल बिट ब्रेकडाऊन नंतर पण इथे आपल्याला प्राइस जे आहे ते डाऊन पाहायला भेटू शकेल. ओके, तर 2 सिनारिओ साठी तुम्ही प्रिपेअर्ड राहा, जेणेकरून एक सिनारिओ वर्क नाही केलं तर नेक्स्ट सिनारिओ तुमच्यासाठी इथे वर्क होऊ शकेल. राईट, इथे तुम्ही पाहू शकता बेसिक जो सपोर्ट अँड रेजिस्टन्स पॉइंट आहे ह्या ट्रेंड लाईन नुसार 76,000 आपला हा मार्केट प्राइस आहे. 77,000.2 अप्रॉक्सिमेटली 73,000 तुम्ही मार्केट प्राइस असे नोट करा. आणि येणारा जो रेजिस्टन्स पॉइंट आहे जो एक्स्ट्रीम असणार आहे ते म्हणजे 97,000चा पॉइंट इथे आहे. 97,000 95,000 ह्या लेवल पर्यंत तुम्ही कन्सिडर करू शकता. प्राइस मे बी इथे कंटिन्युएशन देऊ शकेल सब्जेक्ट टू होल्ड दिस एंटायर सपोर्ट पॉइंट. हे जर सपोर्ट पॉइंट इथे होल्ड केलं तर प्राइस मे बी इथे टेस्ट स्टार्ट करू शकेल. की लेवल सिंपल आहे. जेव्हापासून हा मेनली सपोर्ट इथे क्लिक केला आहे तिथून प्राइस जे आहे ते स्ट्रॉंग अपट्रेंड क्रिएट केला आहे आणि ते पण डेली टाइम फ्रेम वरती. डेली टाइम फ्रेम एक खूप इम्पॉर्टंट टाइम फ्रेम आहे. ह्यावरतीच जे आहे ते लॉंग टर्मचे प्राइस प्रेडिक्शन करता येतात. तर ह्या सिनारिओ मध्ये आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये एक चांगला मुवमेंट इथे पाहायला भेटला आहे. तर पॉसिबिलिटीज आहेत. मे बी जर हा सपोर्ट होल्ड केला तर नेक्स्ट आपल्याला 96,000 रेजिस्टन्स पॉइंट पण इथे पाहायला भेटू शकेल. 4 आवर वरती तुम्हाला अजून थोडे क्लिअर लेवल्स मिळतील जसे की प्रॉपर सपोर्ट टेस्ट होत आहे. इथे मी एक लाईव्ह ट्रेड ओपन करू शकतो. हे रेकमेंडेशन नाही, जस्ट मी अनालिसिस बेसिस वरती स्वतःसाठी ट्रेड ओपन करत आहे. ओके, 2.44 रेशो आहे आणि माझा जो टार्गेट पॉइंट आहे ते 90,000 पर्यंत आहे. त्यासाठी मी प्रायव्हेट XBT क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज इथे यूज करत आहे आणि सिम्पली मला PX ट्रेडर 2.0 ला जावं लागेल कारण ह्यामध्ये मी क्रिप्टोकरन्सी ट्रेड करू शकतो लेव्हरेज सोबत. लेव्हरेज तुम्ही जर नवीन असाल तर डायरेक्ट लेव्हरेजला स्विच करू नका. स्पॉट बेस्ड ट्रेडिंग करा किंवा इथे डेमो फंड्स अवेलेबल आहेत. त्या डेमो फंड्सने तुम्ही इथे सुरुवातीला ट्रेड करू शकता. मिनिमम इथे 2x लेव्हरेज घ्यावं लागेल आणि मॅक्सिमम इथे 200x अवेलेबल आहे. जेवढं जास्त लेव्हरेज असेल तेवढं जास्त इथे रिस्क असेल. 6.81% इथे रिस्क आहे, म्हणजे 7% तुम्ही कन्सिडर करू शकता. जर मी 2x यूज केला तर 14% इथे रिस्क असेल. 3x यूज केला 21% असेल. ओके, तर मला 21% माझ्यासाठी ओके आहे. त्यासाठी मी इथे 3x सिलेक्ट करतो आणि मार्जिन टाईप जे आहे ते आयसोलेटेडच ठेवतो आणि मला ऑर्डर जे आहे ते मार्केटने ओपन करायचं आहे. तर सिम्पली मला इथे USDT अमाऊंट एंटर करावं लागेल. मला 49 USDT इथे इन्व्हॉल्व करायचे आहेत आणि ते पण 3x लेव्हरेज, म्हणजे माझं क्वांटिटी किती झाले 147 विथ लेव्हरेज अमाऊंट. लेव्हरेजनी 147 USDT इथे झाले. इथे मी इझिली बाय वरती क्लिक करू शकतो. ह्यानुसार जे आहे माझे 49 USDT इथे इन्व्हॉल्व होते आणि ट्रेड जे आहे ते ओपन होईल. ओके, बॅलन्स करंटली माझा दुसऱ्या सेक्शनला आहे तर मी इथे ट्रान्सफर करून घेतो. सिम्पली मला वॉलेट वरती जावं लागेल. ओके, त्यानंतर वॉलेट वरनं मी PX ट्रेडर 2.0 ला ट्रान्सफर करतो विथ अ सेकंड फंड्स ट्रान्सपोर्ट. ओके, आता माझे फंड जे आहेत ते इक्विटी मध्ये दिसत आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अकाउंट मध्ये पण इथे दिसत आहे. सिम्पली मला बाय USDT वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू
शकता विदिन सेकंड ऑर्डर माझं इथे एक्झिक्यूट झालं आहे. इथे मी TBSL टाकू शकतो, टेक प्रॉफिट टार्गेट पॉईंट. सध्याला मी इथे 72,069 मी इथे ऍज अ शॉप लॉस प्राइस टाकत आहे आणि टेक प्रॉफिट 90,192. इथे तुम्ही पाहू शकता एस्टिमेटेड जे प्रॉफिट अँड लॉस आहेत. जर स्टॉप लॉस क्लिक केला तर माझा $5 इथे लॉस होईल. जर टेक प्रॉफिट हिट केला तर मला इथे $13 पर्यंत प्रॉफिट होऊ शकतो. आणि जर मी स्टॉप लॉस लावला नसता आणि प्राइस जर 59,398 ला आला असता तर मला जे काही फंड्स मी यूज केले आहेत ट्रेड मध्ये आयसोलेटेड मार्जिन बॉन्डनी $49 ते इथे लिक्विडेट होती. तर त्यासाठी ऑलवेज तुम्ही स्टॉप लॉस ते प्रेफर करा, रिस्कला कंट्रोल करा. सेट वरती क्लिक केलं की माझे इथे ऑर्डर्स दिसतील जे ऍक्टिव्ह आहेत आणि मार्केट प्राइस नुसार हे ऑर्डर्स एक्झिक्यूट होतील. तसेच तुम्हाला मल्टिपल मार्केट जर ट्रॅक करायचं असेल तर इथे तुम्ही प्राइम XPT वरती करू शकता. हे तुमच्यासाठी टाइम सेव्हिंग असू शकेल, कारण इथे मल्टिपल मार्केट्स मध्ये ट्रेड करण्यासाठी मल्टिपल एक्सचेंजला स्विच करायची गरज नाही. PX ट्रेडर आहे, PX ट्रेडर 2.0 आहे. कॉपी ट्रेडिंग फीचर आहे जर तुम्हाला मास्टर किंवा कोणत्या ट्रेडरला फॉलोअप द्यायचा असेल. हे कम्प्लिटली रिस्की असणार आहे कॉपी ट्रेडिंग, बिकॉज तुम्ही कम्प्लिटली समोरच्या मास्टर किंवा ट्रेडर वरती डिपेंड असणार आहात. तर रिस्कला प्रॉपर अनालाइज करा, टर्म्स काय आहेत, कोणकोणते कंडिशन्स आहेत, त्यानुसार तुम्ही इथे ऍक्शन घेऊ शकता. हे व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा फायनान्शियल ऍडवाइस मी देत नाही. वेगवेगळे तुम्हाला इथे चार्ट्स पण अनालाइज करता येईल ऍट अ टाइम. 1 2 3 4 4 चार्ट्स तुम्ही इथे पाहू शकता. चार्ट व्ह्यू, कारण मल्टिपल मार्केट्स मध्ये जर तुम्ही ट्रेड ओपन केला असाल तर तुम्ही हेच फीचर जर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू वरती करायला गेलात तर तुम्हाला इथे प्रीमियम परचेस करावं लागेल. ओके, आता मी करंटली इथे फ्री फीचर यूज करत आहे, फ्री अकाउंट मी यूज करत आहे. जर मी 2 जरी चार्ट इथे पाहण्यासाठी क्लिक केलं तर इथे प्रीमियमला स्विच करण्यासाठी सांगत आहे. तेच तुम्ही इथे 4 पर्यंत चार्ट इथे ओपन करू शकता. ओके, त्यानुसार तुम्ही इथे चार्टला अनालाइज पण करू शकता. जर तुम्हाला 3 पाहायचे असेल सिम्पली ते कट करा, 2 पाहायचे असेल ते सिम्पली ते कट करा. ओके, ऍड करायचं असेल तर सिम्पली ते ऍड वरती क्लिक करा आणि इथे वर्क स्पेस पण तुम्ही बिल्ड करू शकता. हे सगळे तुमचे ऍक्टिव्हिटी ट्रॅक्स होते. ट्रेड मध्ये गेला की तुम्हाला इथे ट्रेडिंगचा मेन इंटरफेस इथे दिसेल. बाय सेलचे वॉल दिसतील. PX ट्रेडर मध्ये तुम्ही स्टॉक्स, इंडायसेस, अदर मार्केट्स ट्रेड करू शकता. PX ट्रेडर 2.0 मध्ये तुम्ही क्रिप्टो करन्सीज ट्रेड करू शकता. ते पाहू शकता कोणकोणते क्रिप्टो करन्सीज अवेलेबल आहे. तसंच तुम्ही इथे कॅटेगरी वाईज इथे सॉर्ट आउट पण करू शकता. पॉप्युलर कमोडिटीज, क्रिप्टो, फॉरेक्स, इंडायसेस, शेअर्स सगळे इथे अवेलेबल आहेत. ओके, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल असं मी आशा करतो. होपफुली आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजच्यासाठी इतकेच, बाय.